नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच एम.एस.सेट एक्झामिनेशन ही दरवर्षी असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता वर्षातून एकदा होतं. यापूर्वी म्हणजे 2025 ची एक्झामिनेशन ही जूनमध्ये झालेली आपल्याला दिसून येतं. 2026च्या एक्झामिनेशनचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर सर्वप्रथम आपल्याला माहीत असावं की पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये असतात आणि पेपर 1 हा जनरल पेपर आहे आणि पेपर 2 सब्जेक्टिव्ह. तर या दोनही पर्टिक्युलर पेपरचं जे सिलेबस आहे येणाऱ्या म्हणजे 2026च्या एक्झामिनेशनमध्ये अभ्यासक्रमामध्ये कुठलं बदल आपल्याला दिसून येतं का हे आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर आपण 2026 चे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर आपण संपूर्ण बघा जेणेकरून अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये समजून येईल आणि त्या अनुषंगाने आपण अभ्यास सुद्धा करू शकता. सोबतच मित्रांनो, आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 चं जर आपण विचार केलेलं तर ह्या पेपर 1 मध्ये जे आहे टोटल 50 प्रश्न असतात 100 गुणांकरिता आणि युनिटचा जर विचार केलेलं तर 10 युनिटचा आपल्याला सिलेबस आहे. तर या 10 युनिटला सर्वप्रथम आपण डिवाइड करून घेऊया. डिवाइड करीत असताना लक्षात घ्या आकलन म्हणजे युनिट 3 चं जर आपण भाग बघितलं तर हा कॉम्प्रिहेन्शन आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर पॅराग्राफ आपल्याला यावर येणार आहे आणि त्यावर आधारित 5 पर्टिक्युलर प्रश्न 10 गुणांसाठी या पर्टिक्युलर भागावर येतं. यानंतर दुसरं महत्त्वाचं घटक असतं ते म्हणजे मॅथ्सचं. तर मॅथवर आपल्याला युनिट क्रमांक 5 हे मॅथवर आधारित आहे. 6 आणि 7 हा डी-आयचा भाग आहे. तर यामध्ये काय आहे तुम्हाला मॅथचं प्रॅक्टिस करावं लागेल. मॅथचं व्यवस्थित प्रॅक्टिस केलं तर डी-आय तुम्हाला सोपं होईल. मॅथ डी-आय नंतर आपल्याला कळून येतं की लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न आपण कसं सोडवायला हवं. तर यातून होतंय काय मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये हे 30 गुण कव्हर करणं. हे 30 गुण कव्हर करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल आणि यानंतरचं टोटल 6 युनिटचा आपल्याला घटक पाहायला मिळेल, ज्यामध्ये अध्यापन अभियोग्यता, संशोधन अभियोग्यता, संवाद, त्यानंतर आय-सी-टी, लोकविकास आणि पर्यावरण आणि उच्च शिक्षण प्रणाली या पर्टिक्युलर 6 युनिटवर आपल्या आधारित आहे 60 गुण. तर या 60 गुणांसाठी तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास केलं तरीही तुम्ही हे करू शकता. आता यावर्षी म्हणजे 2026च्या एक्झामिनेशनचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर 26च्या एक्झामिनेशन संबंधित काही चेंजेस आपल्याला दिसून येतात का? तर आतापर्यंत तरी कुठल्याही प्रकारचं बदल आपल्याला या परीक्षेच्या सिलेबसमध्ये दिसून येत नाही. यासाठी मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. या कोर्सची नवीन बॅच सुरू होत आहे 30 मार्च पासून. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. नेटचं पेपर 1 येथे फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. 10 वर्षाचं PYQ 5000 प्लस MCQची सिरीज 10 युनिटवर आधारित कंप्लीट नोट्स अवेलेबल आहे, जेणेकरून कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहे आणि दररोज 8 वाजता तुमच्यासाठी लाईव्ह सेशन होईल. लाईव्ह पाहिजे तितक्यादा रेकॉर्डेड पाहू शकता. कोर्सची फीस 3000 रुपये आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्सचं कोर्स अवेलेबल आहे. 30 मार्च पासून याचं आपलं बॅच सुरू होत आहे. जॉईनिंगची फीस 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स 1 इयर व्हॅलिडिटी सोबतच पेपर 1 नेट आणि सेटचा इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला तुम्ही जॉईन करा. बघूया आता सिलेबस विषयी डिटेलमध्ये. आता सिलेबस विषयी आपण आताच पेपर 1चं डिस्कशन केलेलं आहे. सो आपण पेपर 2 कडे जाऊया. भरपूरदा आपल्या मनामध्ये शंका उपस्थित होत असतं. आपण परीक्षेचा जेव्हा अभ्यास करतो तर अभ्यास करीत असताना अनेक प्रश्न येणं हे साहजिकच आहे. पण अशा प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट काय ठरतात की आपण अभ्यास कसं करतो. आता लक्षात घ्या, येणारी परीक्षा ही लवकरच आपल्याला होताना दिसून येईल. या परीक्षेमध्ये पेपर 1 साठी 10 युनिट आहे
ओके. त्याचप्रमाणे जर आपण पेपर 2 सब्जेक्टिव्हमध्ये हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, कॉमर्स मॅनेजमेंट असं कुठलंही आपलं सब्जेक्ट आहे, तर सगळ्या पर्टिक्युलर पार्टसाठी 10 युनिट. पण ॲज कंपेअर टू पेपर 1, पेपर 2चा सिलेबस हा मोठा आहे, वास्ट आपला सिलेबस आहे. त्यामुळे आपण आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करायला हवी. कारण लवकरच आपल्याला परीक्षेसंबंधित नोटिफिकेशन दिसून येईल आणि त्यानंतर अभ्यास करण्याऐवजी मित्रांनो आजपासूनच अभ्यासाला आपण सुरुवात करायला हवं. आता आपण बघूया 10 युनिटचे सिलेबसविषयी. तर सिलेबसविषयी जे संभ्रम आहे की सिलेबस चेंज होऊ शकतं का? आता लक्षात घ्या जवळपास सिलेबस चेंज होणार तर नाही म्हणा. पण इन केस कधी झालं समोर चालून तर 20% पेक्षा जास्त सिलेबस चेंज होऊ शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे सिलेबस पेपर 1चाही तोच राहील आणि पेपर 2चा देखील सिलेबस सारखाच राहणार आहे. जे पर्टिक्युलर वेबसाईटवर आपल्याला देण्यात आलेलं आहे त्याच सिलेबसच्या अकॉर्डिंग आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायचं आहे. अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही काय करा, सिलेबसला डिवाइड करून घ्या. सिलेबस जर डिवाइड करून घेतलेलं तर योग्यरित्या तुम्ही अभ्यास करू शकता. याने काय होतं, अभ्यास पद्धती आणखी सोपं होतं आणि इफेक्टिव्हली तुम्ही अभ्यास करू शकता. त्यामुळे सर्वप्रथम पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरचा सिलेबस तुम्ही डिवाइड करून घ्या. या संबंधित अधिक माहिती हवी आहे, कंप्लीट गाईडन्स हवा आहे, तर आपल्याकडे कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. पेपर 1 आणि पेपर 2चं तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी नंबरसुद्धा दिलेले आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 1 किंवा पेपर 2 संबंधित सिलेबस रिलेटेड किंवा एक्झामिनेशन रिलेटेड कुठलंही क्वेरीज आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकता, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर जे आहे ते मिळेल. नक्कीच तुम्हाला काही गोष्टी परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात घ्यायला हवी की सिलेबस संबंधी संभ्रम कुठलंही ठेवू नका. जे पर्टिक्युलर सिलेबस आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला आहे तोच कंटिन्यू सिलेबस राहणार आहे. त्यामुळे आजपासूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. सोबतच कोर्स जॉईन करू इच्छिता तर बघा हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करायचं आणि आजच तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. कारण आजपासून आपली नवीन बॅच जी आहे सुरू होत आहे. सोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अशाच पद्धतीने व्हिडिओ बघत राहा आणि पर्टिक्युलर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण नक्कीच ठरेल. थँक्यू सो मच.